दरम्यान अनिसचेच कार्यकर्ते लाच मागत असल्याचा एक व्हिडिओ भोंदू राजेश गडगे यानं व्हायरल केलाय। अनिसचे कार्यकर्तेच आपल्याकडे पैसे मागतायत असा आरोपही त्यानं केलाय। तर दुसरीकडे भोंदू राजेश गडगे फिर्यादींवरती दबाव आणण्यासाठी स्टिंग ऑपरेशनचा बनाव करत असल्याचा दावा अनिसच्या कार्यकर्त्यांचा आहे। गजाआड होण्याच्या आधी भोंदूबाबानं स्टिंग ऑपरेशनचा बनाव केल्याचं तक्रारदार रंजना गवांदे यांनी देखील म्हटलंय। खोटा व्हिडिओ बनवून आपली बदनामी करण्याचा देखील प्रयत्न भोंदू राजेंद्र गडगे यांनी केल्याचा आरोप रंजना गवांदे यांनी केलाय। ॲडव्होकेट रंजना गवांदे आपल्या बरोबर आहेत। मॅडम, अखेर रात्री गुन्हा दाखल झालाय आणि या राजेंद्र गडगेला अटक सुद्धा झाली आहे। पहिली प्रतिक्रिया? राजेंद्र गडगेच्या ह्या गुन्ह्यासंबंधाने म्हणजे अनेक वर्ष त्याचा हा भोंदूगिरीचा धंदा तिथे आश्रमात चालू आहे। कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करतो, अपत्यहीन स्त्रियांना बाळ देतो, असे तो दावे करत होता। अनेक स्त्रिया तिथे मुक्कामाला थांबत होत्या आणि लोकांचं तो शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण करत होता, त्यांच्या आरोग्याशी खेळत होता। वैद्यकीय पदवी नसताना तो चुकीची औषधं देत होता। त्या औषधांमुळे अनेक लोकांना दुष्परिणामाला सामोरं जावं लागत होतं। ह्या अशा प्रकारे त्याने लोकांचं शोषण सुरू ठेवलेलं होतं। महाराष्ट्रभरातून लोक तिथे येत होते आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याने शोषण केलं। त्याच्या विरोधात म्हणजे शोषणाच्या विरोधातली आमची लढाई आहे आणि त्या शोषणाच्या विरोधातल्या लढाईचा एक भाग म्हणून त्याच्या विरोधात आम्ही निवेदन, अर्ज आणि काल शेवटी फिर्याद दाखल केली आणि काल फिर्याद दाखल होऊन त्याला अटक झालेली आहे। एकूणच जर पाहिलं तर 2 दिवसांपूर्वी तुम्ही खंडणी मागितल्याचा एक व्हिडिओ देखील सोशल माध्यमात व्हायरल होतोय। काय या व्हिडिओची सत्यता आहे? बाबाला असं वाटत होतं की पैशाने सगळं जग विकत घेता येतं। त्याने आधी म्हणजे मॅनेज होता का अशा दृष्टीने त्याने प्रयत्न केले। रविवारी मला दिवसभरात अनेक व्यक्तींच्या मार्फत त्याने फोन करून प्रयत्न केले। त्या लोकांना मी म्हणजे काय जे सांगायचं, काय मेसेज द्यायचा तो दिला। मी चळवळीतले कार्यकर्ते आहेत, तुम्ही चुकीच्या ठिकाणी फोन करतात, पुन्हा अशा प्रकारचा फोन करू नका, तुम्ही असा फोन करायचं धाडस कसं केलं, अशा शब्दात त्या लोकांना हे केलं, म्हणजे सांगितलं आणि त्याच्यामुळे त्याला असं वाटलं की हा इलाज आपला चालत नाहीये। मग त्याने दबाव आणण्याची प्रयत्न म्हणून किंवा आमची बदनामी करण्याचा प्रयत्नचा एक भाग म्हणजे चळवळीची बदनामी आणि पर्सनल व्यक्तिगत माझी बदनामी असे दोन्हीही त्याचे हेतू होते आणि त्या हेतूने त्याने त्याच्याच आश्रमाच्या जवळचे म्हणजे त्याच्या जवळचे 2 लोकांना हाताशी धरून त्याने तो व्हिडिओ बनवला की मॅडम खंडणी मागतायत आणि मॅडमला पैसे द्यायचेत असं त्या व्हिडिओमध्ये बनवलं आणि माझ्या सोशल मीडियावरची जी एक छायाचित्र होतं त्याच्यात काही छेडछाड करून माझ्या हातात पैसे दाखवून तो व्हिडिओ त्याने व्हायरल केला। तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल केलाय आणि त्याच्यात अनिसचे कार्यकर्ते ॲडव्होकेट रंजना गवांदे कार्यकर्त्यांमार्फत पैसे मागतात अशा प्रकारचं त्याने वक्तव्य केलेलं आहे। तर ती माझी वैयक्तिक बदनामी केली आहे, माझ्या संघटनेची बदनामी केलेली आहे। खूप मोठं धाडस या बाबाने केलेलं आहे। धाडस नाही म्हणता येणार त्याला, आगळीक केलेली आहे ही त्याने। तर त्या संबंधाने सुद्धा आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।